मित्रांनो, मन एकदम हेलावून जातं जेव्हा ही घटना घडली। तेव्हा लोक पूर्ण आपली जीवाभावाची माणसांना शोधण्यासाठी ते इकडे तिकडे हाहाकार, इकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली। कोणी ढिगाऱ्याखाली अटकलेले, कोणी। मित्रांनो, हीच ती जागा ज्या ठिकाणी आपले इर्शाळवाडीतील कुटुंब यांचं या ठिकाणी दफनविधी याच ठिकाणी केलेली आहे। मित्रांनो, मनाला हेलावून टाकणारी ही घटना आहे। आज खेळणारा बाळ या ठिकाणी आहे, कुठे आहे त्याचा आपल्याला कुठलाही थांगपत्ता नाही। आणि या संकटामध्ये आपले अनेक कुटुंब या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला आहे। मित्रांनो, निसर्गाचा प्रकोप म्हणजे हा गावावर पडलेलं एक सर्वात मोठं संकट। आणि या संकटामध्ये, या ढिगाऱ्यामध्ये, या प्रकोपामध्ये संपूर्ण इर्शाळवाडीला या ढिगाऱ्यानं आपल्या तोंड्या, आपल्या जबडामध्ये गिळंकृत केलेलं आहे। एकेकाळी ही किलबिलाट करणारी शाळा आज पूर्ण शांत झालेली दिसते। याचं मागचं कारण म्हणजे निसर्गाने केलेल्या ह्या गावावर मोठा महाप्रकोप। मित्रांनो, हा पनवेलकडून इकडनं गाडी येताना दिसत आहे, इकडं कर्जतला जात आहेत आणि रस्त्यातच आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे बोर्ड लागते, मोरबे धरण प्रकल्प। तिथूनच आपल्याला नानवली हे गावाकडे जाण्यासाठी हा रस्ता, या रस्त्यातून आपल्याला इर्शाळगडाकडे आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो, इर्शाळगडला येण्यासाठी आपल्याला हे चौक स्टेशन लागतं। आपण या ठिकाणी पाहू शकतो, चौक स्टेशनवरून आपण या मार्गे आपण इकडे नानवली गावाकडे जाऊ शकतो। आणि समोरच आपण पाहतोय तो इर्शाळगड। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण नानवली गावापासून आपण आता इर्शाळवाडी गडाकडे आता चढायला सुरुवात केली। आणि आज आपल्यासोबत पाहू शकतो, आज आपल्याला भरपूर मित्रांचं या ठिकाणी आपल्याला चॅनलमध्ये दिसत आहेत। तर आपण प्रथम त्यांची ओळख करून घेऊया। तर प्रथम आपण, तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिषेक आणि माझं यूट्यूबचं नाव आहे Z900 अभि म्हणून। आणि आपलं बघू शकता ते गेली आपला जुना खिलाडी हा आकाश मिनमिने। माझं नाव राजूश आहे। आणि आपल्याकडे आज नवीन चेहरा आपल्याला लाभला आहे, मनीष ठोंबरे। मनीष ठोंबरे, तुझी ओळख करून दे। हेलो एवरीवन, सो मैं हूँ मनीष और मेरा चैनल का नाम है ग्रोमैन। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पाठीमाग आपण पाहू शकतो मोरबे डॅमचं आपल्याला विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर मित्रांनो, आपल्याला समोरच दिसतोय तो इर्शाळगड आणि त्याच्या पायथ्याशी आपल्याला दिसते इर्शाळवाडीचा जो एक लँडस्लायडिंग झाला होता तो भाग आपल्याला इथून दिसतोय। तर मित्रांनो, आपल्या अल्टिकोट या ठिकाणी थोडं विश्रांतीसाठी आपल्याला थोडा थांबा आपल्याला पाहायला मिळतो। इथूनच आपल्याला सरळ हा टेबल लँड प्लॅटू आहे। तर मित्रांनो, नानवली गावापासून आपण अर्धा रस्ता आपण पार केलेला आहे आणि आपण कंप्लीट 7:30 वाजता आपण चढायला सुरुवात केली आहे। आता 8 वाजलेत, आता अर्धा तास झाला आहे आणि आपण अर्धा रस्ता आपण क्रॉस केलेला आहे। तर या ठिकाणी खूप मोठी दुर्घटना झाली होती आणि ह्या दुर्घटनेमध्ये आपले कुटुंब ह्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले गेलेत। तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहे इर्शाळवाडी गडाच्या पायथ्याशी, इर्शाळवाडी गावाजवळ। तर मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो, जेव्हा ह्या ठिकाणी ह्या इर्शाळवाडी गावावर जेव्हा निसर्गाचा महाप्रकोप आला होता त्यावेळेस खूप मोठी इथं दुर्घटना घडली होती। आणि त्यावेळेस प्रशासनाने ह्या ठिकाणी असे पत्र्याचं या ठिकाणी वाल केली होती, जेणेकरून कोणीही पलीकडे जायला नको।
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इडशाडवाडी गावात आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि प्रथमतः आपल्याला ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो ही पूर्ण शांत झालेली आपल्याला शाळा या ठिकाणी पाहायला मिळते। एकीकाळी ही गजबजलेली शाळा, एकीकाळी बालगोपाळांनी लहान मुलांनी गजबजलेली शाळा आज पूर्ण आपल्याला स्मशान शांतता आपल्याला ह्या शाळेमध्ये पाहायला मिळते। आणि या ठिकाणी आपण शाळेच्या वरांड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय आपल्याला शैक्षणिक कार्ड आपल्याला इथं पाहायला मिळाले। पण आज कार्ड वाचणारी ही बालगोपाळ किलबिलाट करणारी शाळा आज पूर्ण स्मशान शांतता आपल्याला ह्या इडशाडवाडी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो शाळेच्या बाजू असलेलं हे इडशाडवाडीचं हे छोटंसं गाव आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या मागं जे स्लायडिंग झाली ते पण आपल्याला इथं पाहायला मिळते। एकेकाळी वासराच्या हंबरट्याने गजमजणारा हा गोठा आज आपल्याला पूर्ण शांत दिसतोय। का तर याचं मागचं कारण म्हणजे या गावावर झालेला निसर्गाचा प्रकोप आणि ह्या निसर्गाच्या प्रकोपामध्ये या पूर्ण गावाला गिळंकृत केलेलं हे ठिकाण। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इडशाडवाडी गावामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहेत आणि येथील आपण जे दृश्य पाहिलं ते दृश्य म्हणजे मनाला हिलावून करणारं ही घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली। तर मित्रांनो ही घटना कशी घडली याबाबत आपण सविस्तर चर्चा करून घेऊया। मित्रांनो ती रात्र म्हणजे 19 जुलै 2023 वार बुधवार। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलेलं होतं आणि या थैमानामध्ये प्रशासनाचं हवामान खात्याकडे पूर्ण लक्ष होतं आणि या हवामान खात्यानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट घोषित केला असताना पूर्ण राज्यामध्ये मुसळधार धो पाऊस चालू होता। संध्याकाळची वेळ असताना ज्या प्रकारे काळोख होतो त्याचप्रमाणे या गावावर पण एक काळोखाचं सावरट पसरून आलं आणि सांगता येत नाही लोकांनी आपल्या गावातले हे एक काळी आनंदी असणारं गाव या ठिकाणी निशब्द आज या ठिकाणी स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो काय असेल तो दिवस, काय असेल ती घटना, ज्यावेळी तिथे जे प्रत्यक्ष दर्शनी असतील त्यांचं जीवाचं थरकाप या ठिकाणी निश्चितच झाला असेल। आपण यापूर्वीचं पाहिलेलं गाव या प्रकारे हे गाव असं होतं आणि आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केली असताना आपल्याला हे गाव म्हणजे या ठिकाणी पूर्ण एक ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले हे गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मित्रांनो निसर्गाचा प्रकोप म्हणजे हा गावावर पडलेलं एक सर्वात मोठं संकट आणि या संकटामध्ये या ढिगाऱ्यामध्ये या प्रकोपामध्ये संपूर्ण इडशाडवाडीला या ढिगाऱ्यानं आपल्या तोंड्या आपल्या जबडामध्ये गिळंकृत केलेले आणि संपूर्ण हाहाकार झालाय। मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश या घटनेनं एकदम चिंतातूर झाला असताना प्रशासनाने या ठिकाणी वेळोवेळी मदत केली। मित्रांनो जेव्हा ही रात्री 10-10:30च्या सुमारे जेव्हा ही घटना घडली त्यावेळी गावातले सर्व लोक आपापले कामे आपटून त्या आपल्या शांत निद्रेमध्ये झोपले असताना गावातील काही तरुण मंडळी या गावात असलेली एक मराठी शाळा त्या ठिकाणी गेले असताना अचानक मुसळधार पावसामध्ये अचानक जोराचा आवाज आला। आवाज कुठल्या दिशेने आला हे लोकांना काही समजलं नाही आणि जेव्हा हा निसर्गाचा प्रकोप जेव्हा त्यांच्या घरावर येऊन पोचला तेव्हा त्यांना तोंडातून शब्द सुद्धा काढण्याची थोडी आपल्याला त्यांना सूर दिली नाही। मित्रांनो मन एकदम हेलावून जातं जेव्हा ही घटना घडली तेव्हा लोक पूर्ण आपली जीवाभावाची माणसांना शोधण्यासाठी ते इकडे तिकडे हाहाकार इकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली। कोणी ढिगाऱ्याखाली अटकलेले, कोणी झाडाखाली अटकलेले, कोणी कुठं अटकले, सर्वीकडे किंचाड्या आरवड्या वाचवा मी इथे ती तिथे वाचवणार कोण? का वाचू शकत नाही? कारण मित्रांनो ह्या गावात कुठल्याही प्रकारचा दळणवळणाचा रस्ता नाही, कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाही, कुठल्याही प्रकारचा इथे या ठिकाणी संपर्क नाही, तर या गावाला वाचवण्यासाठी दुसरीकडून कुठून मदत येऊ शकते? अशा या गावामध्ये आजूबाजूच्या परिसरातील
आणि प्रशासनाने या ठिकाणी वेळोवेळी केलेली मदत, यामध्ये या गावात मित्रांनो 288 कुटुंबांचं हे हस्त्र खेळतं गाव आज पूर्ण ढिगाऱ्याखाली गाडले गेलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये काही लोकांचा या ठिकाणी बचाव कार्यानं खूप मोठ्या प्रयत्नानं त्यांना वाचवलं, पण आजही काही लोक आपल्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याची वाट पाहत आहेत. कसे असो मित्रांनो, जेव्हा आपला जवळचा जीवाभावाचा माणूस जेव्हा आपल्यापासून दूर जातो तेव्हा त्याच्यावर जेवढं मोठं दुःख पडतं हे दुःख आपण सांगू शकत नाही. आणि ह्या तर पूर्ण गावावर हे मोठं दुःखाचं सावरट पसरलं होतं. खूप मनाला हेलावून टाकणारी ही घटना आहे. आणि ह्या घटनेमध्ये जेव्हा आपलं जवळचा माणूस जेव्हा जातो तेव्हा मनाला वाईट वाटतं की हा माणूस आपल्यापासून काही क्षणापूर्वी आपल्या जवळ होता आणि आज हा माणूस आपल्यापासून कायमचा सोडून गेला. लहान बाळ आपल्या आईचा उराब आपल्या आईच्या कुशीत झोपला असताना, वासरू आपल्या आईच्या गोठ्यामध्ये बसला असताना अचानक मोठा हंबरडा फोडला गेला आणि ह्या गावावर काळानं एक सावरट टाकलं. ज्या प्रकारे अंधार काळोख झाले त्याच प्रकारे ह्या काळोखामध्ये पूर्ण ह्या यमानं, ह्या निसर्ग चक्रानं ह्या गावाला पूर्ण आपल्या जबड्यामध्ये गिळूनकृत केलं. मित्रांनो, खूप वाईट घटना आहे आणि अशा अनेक घटना आपल्याला महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात. एक आपलं पुण्यामध्ये मळीन आणि आपलं रायगडमध्ये दासगाव, या ठिकाणी अशाच निसर्ग चक्राने खूप मोठमोठ्या घटना आपल्या मनाला हेलावून टाकणार आहे. मित्रांनो, हे नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे आणि यामध्ये आपले जेव्हा जीवाभावाचा माणूस जेव्हा जातो तेव्हा त्याला मनाला खूप वाईट वाटतं आणि याच्यातच तो खूप दुःख व्यक्त करतो. अशीच ही घटना आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये झालेली हे इर्शाडवाडी गाव. तर मित्रांनो, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी जे आपले 48 कुटुंब होते आणि त्यामध्ये 288 लोकांचा हा एक हसता खेळता परिवार होता. गुण्या गोविंदाने ह्या गावामधले सर्व लोक नांदत होते आणि आज हे गाव पूर्ण स्मशान शांतता आपल्याला ह्या गावामध्ये पाहायला मिळते. कुठेही आपल्याला कोणत्याही पक्ष, कुठल्याही माणसांचा या ठिकाणी गदारोळ, किलबिलाट, लहान बाळांचा खेळण्याचा आवाज आपल्याला काही दिसत नाही. पूर्ण स्मशान शांतता आपल्याला ह्या गावामध्ये दिसते. मित्रांनो, खरंच मी माझ्या चॅनलतर्फे या ढिगाऱ्याखाली जे आजही माझे गावातील जे बांधव मृत्युमुखी पडलेत त्यांना मी माझ्या चॅनलतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असेच मित्रांनो, आपल्या राज्यावर, आपल्या देशात अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती यायला नको, यासाठी नक्कीच आपण पर्यावरणासाठी आपण पाऊल उचललं पाहिजे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतोय बंद असलेले दारं. आज त्या घरातली माणसं कुठे आहेत ते आपल्याला त्याचा काही थांगपत्ता माहिती नाही. पण आपल्याला इथे येऊन आपल्याला काही समजलं की ह्या लोकांची व्यवस्था प्रशासनाने खालच्या ठिकाणी आपलं नाणेवाडी या गावाच्या पायथ्याशी केलेली आपल्याला दिसून येते. आपण तिथेही जाणार आहेत. पण मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतोय बंद असलेला दरवाजा आणि त्या वरांड्यावर एक खुर्ची आपल्याला दिसते आणि त्या खुर्चीच्या बाजूला आपलं एक लहान बाळाचं या ठिकाणी आपल्याला एक खेळणं दिसते. मित्रांनो, मनाला हेलावून टाकणारी ही घटना आहे. आज खेळणावाला बाळ या ठिकाणी आहे, कुठे आहे त्याचा आपल्याला कुठलाही थांगपत्ता नाही. देव करो हा बाळ सुखरूप असायला हवा आणि हा बाळ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तो निश्चितच सुखरूप असेल. पण मित्रांनो, आज हे गजबजणारं, खडखडणारं खेळणं आज पूर्ण या गावामध्ये शांत निस्तब्ध झालेले आहे. मित्रांनो, काळाचा खूप मोठा प्रघात ह्या गावावर झाला आहे आणि खूप मोठं संकट ह्या गावावर येऊन पडलेलं होतं आणि या संकटामध्ये आपले अनेक कुटुंब ह्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा समोर हा इर्शाडगड आणि इर्शाडगडाच्या पायथ्याशी असलेलं ही लँडस्लाइडिंग या गावावर एक मोठा प्रकारे काळच आला आणि या काळानं पूर्ण गावाला आपल्या जबड्यामध्ये गिळूनकृत केलेलं आहे. खूप मनाला हेलावून करणारी ही घटना आहे मित्रांनो. पण मित्रांनो, जेव्हा आपण या ठिकाणी याल तर नक्कीच आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आनंद साजरा न करता या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आपले जे बांधव आहेत त्यांच्यासाठी निश्चितच आपण या ठिकाणी येऊन काहीतरी करायला पाहिजे. त्यांना नवीन आपण उमेद द्यायला पाहिजे. त्यांना नवीन जोशमध्ये परत त्यांचा संसार हा थाटण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. तर हे छोटासा आपला हा प्रयत्न असेल.
तर मित्रांनो, आपण इर्शालवाडी गावात जेव्हा आपण येतो त्या ठिकाणी तेव्हा आपल्याला ह्या गावामध्ये या घरांची झालेली अवस्था आणि ह्या गावामध्ये आपल्या प्राणी जे जीवाभावाचे मित्र होते, जे जीवाभावाचे आपले जे प्राणी होते, ते प्राण्यांनी आपण ह्या ठिकाणी पाहतो अशा प्रकारे आपला जीव गमावलेला आहे. आणि ह्या जीव गमावलेल्यामध्ये आजही त्यांची साक्ष आपल्याला हे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की मित्रांनो, आपण या ठिकाणी इर्शालवाडी गावामध्ये या घरांची ह्या प्रकारे अशा प्रकारे अवस्था झालेली आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहूया. तर पूर्ण हे गाव निसर्गाच्या पूर्ण गाव हे या जमिनीदोस्त झालेलं गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्ण काळोख या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि पूर्ण हे गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेलेलं आपल्याला इथे दिसतंय. तर मित्रांनो, इर्शाळवाडी येथे जे 19 जुलै 2023 मध्ये जी नैसर्गिक आपत्ती आली होती आणि त्यामध्ये लँडस्लायडिंगमध्ये पूर्ण गाव हे जमिनीमध्ये ढिगाऱ्याखाली गाडले गेले होतं. आणि त्या ढिगाऱ्याखाली जे लोक बचाव पथकाने काढलेत त्याच्यामध्ये काही जण हे मृत्युमुखी पडलेत. तर हीच ती जागा ज्या जागेवर त्यांना या ठिकाणी त्यांना दफन केले गेलेले आहे. तर मित्रांनो, आपण त्यांना आपल्या चॅनलमार्फत त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहणार आहोत. हीच ती जागा ज्या ठिकाणी त्यांचा आजही मृतदेह आपल्याला दफन केलेला आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण पूर्ण गावाचा सद्यस्थितीचा आपण पूर्ण आढावा घेतलेला आहे. आता पुढं आपण इर्शाड गडाकडे आपण आता जायला निघालो आहेत. चला तर जाऊया.